नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आज बिलकुल व्हिडिओ काढायचं मन नाहीये. 2 दिवस झाले आमचा शिवा उडून गेलाय आणि तो भेटत नाहीये. काल तो दिसला होता पण उंच झाडावर होता, त्याला कळतच नव्हतं आमच्यापर्यंत कसं यावं ना आम्हालाही कळत नव्हतं की त्याच्यापर्यंत कसं जावं. आणि मला म्हणजे 2 दिवस झाले झोप नाही आणि मला जेवणाची पण इच्छा नव्हती. मी सकाळी उत्तप्पे बनवले, सकाळी 8:30 वाजता उत्तप्पे खाल्ले, कारण 2 दिवस झाले काही खाल्लेलं नव्हतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझी गार्नियरची ॲक्टिव्हिटी चालू आहे आणि तिथे तर दिवसभर मला उभं राहायचं असतं, त्यामुळे मग मी खाऊन घेतलं सकाळी. आणि खूप असं हे वाटतंय, त्याच्याशिवाय करमत नाही, त्याची एवढी सवय झालेली आहे. आणि मी खूप कंट्रोल केले स्वतःला रडण्यापासून. कारण मला चहा ठेवताना काही खाताना प्रत्येक वेळेला त्याची आठवण येते. म्हणून कधी पण काही पण प्राणी पक्षी पाळू नये आणि मी इथून पुढे पाळणार नाहीये, कारण खरंच त्याच्यात खूप जीव अडकतो आणि मग नंतर आपल्याला त्रास होतो. तो तर काय पक्षी. आणि मी माझ्या मुलांना सांगितलं की नाही आता म्हणजे तुम्ही नका शोधू त्याला. जर मी असंही त्याला पिंजऱ्यात नव्हती ठेवत, पण जर त्याला मुक्त याच्यात जायचं असेल तर खरंच मला बरं वाटेल की नाही त्याला तिकडे आनंदात आहे ना तो मग ठीक आहे. फक्त त्याला कोणी पकडायला नको, तो तिकडे सुखरूप राहील, त्याला खायला प्यायला मिळेल, त्याच्यातच मला आनंद आहे. आणि आता वाजले 10:15. मी निघाली कामावर आणि एक जस्ट टेरेसवर आली होती चक्कर मारण्यासाठी की तो दिसतो की नाही, त्याचा आवाज येतो की नाही. काल स्वामींच्या मठात पण गेली होती संध्याकाळी, स्वामींना पण प्रार्थना केली की तो मिळू द्या म्हणून, पण अजून पण तो मिळालेला नाहीये. चला तर आता निघते मी कामावर, कारण कामावर जाणे पण गरजेचं आहे. चला. हॅलो फ्रेंड्स, आता आलो आहे आम्ही साईटवर, म्हणजे जिथे सेटअप लागणार आहे, बिल्डिंग सेटअप म्हणतो. तर आज ना स्कूलमध्ये तो सेटअप लागणार आहे. तर इथे प्री स्कूल आहे आणि त्यांचा पण समर कॅम्प चालू आहे आणि इथे मुलं जे आहे ते समर कॅम्पसाठी डान्स करत आहेत. आणि माझ्यासोबत माझ्या 2 कलिग, मी आली आहे, बाकीच्या गाडी वगैरे आम्ही सगळे. आता येईलच गाडी आणि मग नंतर इथे सेटअप लावले जाईल. तर इथे थोडं अवघडच वाटतंय मला, पण ठीक आहे चला. हॅलो फ्रेंड्स, आता वाजले तर रात्रीचे 8 आणि मी आत्ता आली, चेंज केलं आणि माझं किचन ओट्यावर खूप सारा पसारा आहे, तो आता आवरते, स्वयंपाक करते. आज मी करणार आहे मस्त मस्त छोल्याची भाजी. एकीकडे चहा ठेवला आहे आणि खूप डोकं दुखते, मुलीला पण चहा प्यायचा आहे, मी पण चहा पिते मस्त आणि मस्त छोल्याची भाजी करते.
आज आहे गुरुवार आणि आमच्या घरी दर गुरुवारी आरती असते, पण मला वेळ झाला, तिकडून आल्यावर स्वयंपाक करायचा असतो. मग मी किचनमध्ये काम करते आहे. स्वयंपाक करता करता आरती पण म्हणते आहे, नामस्मरण पण करते आहे आणि तिकडे माझे मिस्टर, मुलं आणि सासूबाई आरती करत आहेत. कारण काय होतं की उशीर झाला की मग पुढे पण मी दमलेली असते आणि कंटाळा येतो. आणि मी स्वतः आज केंद्रात जाऊन आली, दत्त मंदिरात जाऊन आली, केळीचा प्रसाद देऊन आली. दर गुरुवारी माझ्या मिस्टरांनी मला सांगितलेलं आहे की दर गुरुवारी केंद्रात जाऊन केळीचा प्रसाद देऊन येणे. तर आज तिकडे पण देऊन आली. आज भाजीपाला पण घ्यायचा होता, तर आल्यावर खूप लेट झाला होता आणि मग मी स्वयंपाक करायला लागले आणि आमची गुरुवारची आरती झाली आणि आम्ही जेवायला बसलो. तर चला. इकडे आमचं जेवण झालं आणि त्यानंतर मी गोळ्या घेतल्या आणि म्हटलं वर टेरेसवर थोडंसं चक्कर मारायला जाऊ आणि व्हिडिओ पण एडिट करू. आणि माझं रोजचं रुटीन आहे की मी खिडकीत उभं राहते थोड्या वेळ, आणि खिडकीत उभं राहिली आज. तर असं झालं की मला एकदम शिवाची आठवण आली आणि रडायलाच आलं. तर खरंच मी खूप कंट्रोल करते आहे, कारण मी रडायला लागली की माझी मुलगी पण रडते. तर खूप असं आमचा शिवामध्ये जीव गुंतला. जर ज्यांना माहिती नसेल तर शिवा हा आमचा मिठू आहे, पोपट आहे आणि तो आम्हाला सापडलेला होता. त्याचा पाय पण एक फ्रॅक्चर होता आणि तो नीट केला होता आम्ही. पण ठीक आहे, आता जे झालं ते झालं. पण मी आज स्वामींच्या केंद्रात गेली होती तेव्हा मी स्वामींना सांगितलं की तुम्ही त्याला परत घेऊन या, त्याला बाहेरच्या वातावरणाची सवय नाही आहे, कारण तो एक पाळलेला पोपट आहे. जन्मताच तो माझ्याकडे, मी एका आईप्रमाणे त्याला सांभाळलेलं आहे. तर तुम्ही त्याला माझ्याकडे परत घेऊन या. जोपर्यंत तो घरी परत येत नाही तोपर्यंत मी केंद्रात येणार नाही तुमच्या दर्शनाला, असं मी स्पष्ट स्वामींना सांगून आलेली आहे. तर मग ते माझं आणि स्वामींचं भांडण आहे, जे स्वामींनी मिटवावं. आणि माझी प्रार्थना आहे, माझी मनापासून प्रार्थना आहे त्यांना की माझ्या शिवाला तुम्ही परत आणा आणि मगच मी तेव्हा तुमच्या दर्शनाला केंद्रात येईल, नाही तर तोपर्यंत मी केंद्रात येणार नाही. आणि इकडे थोडंसं रडू सावरलं मी. आणि तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा स्वामींना की माझ्या शिवाला ते सुखरूप घरी परत घेऊन या. श्री स्वामी समर्थ.